सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपच्या कार्यकर्त्यांनी युती धर्म पाळण्यास नकार दिलाय। दरम्यान माजी आमदार प्रमोद जठार आणि कार्यकर्त्यांनी याबाबत कोल्हापूर इथं मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। यावर सविस्तर चर्चेसाठी आता मुख्यमंत्र्यांनी कोकणातल्या भाजप कार्यकर्त्यांना मंगळवारी वर्षा निवासस्थानी बोलवलंय। त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय होईल। मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर या संपूर्ण घडामोडीबाबत माजी आमदार प्रमोद जठार यांनी आमचे देवगड प्रतिनिधी स्वप्नील लोके यांच्याशी केलेली ही बातचीत। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। आज माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आमच्या नेत्यांची बैठक झाली, परंतु सगळे विषय माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत सविस्तर भारतीय जनता पक्षाचे दोन्ही जिल्हा कोर कमिटी आणि सर्व तालुका अध्यक्ष यांच्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी संवाद साधावा, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावीत, अशा प्रकारची मागणी आम्ही केली माननीय मुख्यमंत्र्यांकडे। बरोबर। आणि त्याप्रमाणे 26 तारखेला मंगळवारी सकाळी 11 वाजता वर्षा बंगल्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यांच्या कोर कमिटी व दोन्ही लोकसभेचे क्षेत्रातील सर्व तालुका अध्यक्ष सिंधुदुर्ग रत्नागिरीतील यांची बैठक 26 तारखेला मंगळवारी सकाळी 11 वाजता घेण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी हे केलं, म्हणजे काय मान्य केलं। मग त्यांच्या बंगल्यावरती बैठक होऊन भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या तालुका अध्यक्ष आणि कोर कमिटीच्या समोरच माननीय मुख्यमंत्री त्यांच्या गोष्टी ऐकून घेतील आणि मग मार्गदर्शन करतील। मग युतीच्या नंतर युतीचा जो काही आदेश आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा, युती धर्माचा पालन करा किंवा काय, सगळ्या गोष्टी सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाईल। कोर कमिटीचे सगळे दोन्ही जिल्हा आणि सगळे तालुका अध्यक्ष याला घेऊन त्यांच्या कानावर घालणार असं ठरलं। म्हणजे आज या संदर्भात चर्चा झालेली नाही। आज चर्चा झाली, परंतु आम्ही जरा म्हटलं या चर्चेला आपण सगळ्या सर्वसामान्य म्हणजे जे काही कोर कमिटीचे आणि तालुका अध्यक्ष मंडळी आहेत त्या सगळ्यांच्या समोर आपण सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं तर ते आणखीन चांगलं होईल। त्यामुळे आजची भेट झाली, चर्चा झाली, परंतु या सगळ्या अनेक गोष्टी अजूनही कोर कमिटी किंवा तालुका अध्यक्षांच्या मनात आहेत, त्या ऐकून घ्याव्यात आणि त्यावरती आपण निर्णय द्यावा। म्हणून 26 तारखेला या सगळं बैठक घेतलेली आहे मुंबईत वर्षा बंगल्यावरती सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा कोर कमिटी आणि सर्व तालुका अध्यक्ष। ओके।